नमस्कार. आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन. मित्रांनो, आज आपण तासनतास सोशल मीडिया समोर स्क्रोल करतो. 15 सेकंदांचे रील पाहून आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं कळतंय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 15 सेकंदाचा व्हिडिओ आपल्याला माहिती देऊ शकत नाही, पण जीवनाचं ज्ञान फक्त पुस्तकच देऊ शकतात. आजची पिढी खूप हुशार आहे, प्रॅक्टिकल आहे. आपल्याला करिअर हवंय, यश हवंय, पण हे यश मिळवण्यासाठी लागणारी बौद्धिक भूक आपण विसरत चाललोय का? मोबाईलची बॅटरी संपली की आपण खरं तर अस्वस्थ होतो, पण आपल्या विचारांची बॅटरी कधी संपते हे आपल्याला खरं तर कळतही नाही. पुस्तक ही विचारांची पॉवर बँक आहे. जेव्हा एखादं आत्मचरित्र आपण वाचतो तेव्हा तुम्ही लेखकांचे 10-20 वर्षाचे अनुभव केवळ 2-3 दिवसात आत्मसात करता. विचार करा, हा किती मोठा शॉर्टकट आहे यशाचा. जगातील सर्वात यशस्वी लोक, मग ते एलॉन मस्क असतील किंवा रतन टाटा असतील, किंवा आजही दिवसाचे काही तास वाचनासाठी देतात. कारण का? याचं कारण असं आहे की रीडर्स आर लीडर्स. केवळ परीक्षेसाठी वाचू नका. आयुष्याची परीक्षा पास व्हायची असेल तर अवांतर वाचन नक्की केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा. व्यवस्थापन शिकण्यासाठी बाबासाहेबांचा ग्रंथ वाचा. विचारांची धार वाढवण्यासाठी तुमचं वाचन खऱ्या अर्थानं जेवढं गरजेचं आहे तेवढं वक्तृत्व, व्यक्तिमत्व धारता. आजच्या दिवशी मी तुम्हाला कुठलंही मोठं भाषण देणार नाही, फक्त एक चॅलेंज देईल. आजपासून पुढच्या एका महिन्यात फक्त एक चांगलं पुस्तक वाचून पूर्ण करा. ते डिजिटल असू देत किंवा कागदावरचं, पण ते तुमच्या डोक्यात नवीन विचारांची प्रेरणा करणारं असावं. चला आज नोटिफिकेशनच्या दुनियेतून बाहेर पडूया, पानांच्या दुनियेत प्रवेश करूया. कारण लक्षात ठेवा, ज्याच्या हातात पुस्तक त्याच्या हातात उद्याचं भविष्य. मी जागतिक पुस्तक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि नक्की आजपासून ठरवा, एक पुस्तक दर महिन्याला तरी जरूर वाचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.